नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करू या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत पीएम किसान योजनेचा हप्ता आला, जाणून घेऊ संपूर्ण बातमी। एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर 20वा हप्ता देण्यात आलेला आहे आणि 21व्या हप्त्याची वाट सध्या आता शेतकरी बांधव पाहतात। आता दिवाळी सण हा समोर लवकरच आलेला आहे, जवळ आलेला आहे। या निमित्त सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा 21वा हप्ता यायलाच पाहिजे आणि दिवाळी जी आहे ती नक्कीच गोड होईल अशी आशा व्यक्त होत आहे। दुसरं म्हणजे अतिवृष्टीचं थैमान आणि पावसाचं थैमानामुळे अतिवृष्टी झाली आणि सर्व पिके शेतकऱ्यांचं पाण्याखाली गेलं, त्यामुळं हा हप्ता म्हणजे 21वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकायला पाहिजे। आपण जर पाहिलं तर अनेक राज्यामध्ये टाकण्यात आला, जसं की आपण पाहू शकता जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 21वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पण 21वा हप्ता टाकायलाच पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे। एकंदरीत सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर 21वा हप्ता हा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकायला पाहिजे, कारण की अतिवृष्टीमुळे सर्व शेतकरी बांधवांचं पीक जे आहे ते पाण्यात गेलेलं आहे आणि जमिनी सुद्धा खरडू गेलेल्या आहेत। 31,000 कोटी रुपयाचं जे पॅकेज आहे ते सुद्धा वाटप सुरू लवकरच व्हायला पाहिजे, कारण की शेतकरी बांधवांना अत्यंत गरज आता दिवाळीनिमित्त सुद्धा एक गिफ्ट देण्याची काम राज्य सरकारनं करावं आणि केंद्र सरकारनं 21वा हप्त्याचा जो 21वा हप्ता आहे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा तो पण आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत टाकायला पाहिजे। अत्यंत गरज आता शेतकरी बांधवांना उद्भवली आहे। तर एकंदरीत या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। 21वा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।